ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता नीतीने मोठी करामत करून अर्जुनला प्रेमाची कबुली दिलेल्या सायलीच्या फोनमधील असे कोणते एकच भयानक सत्य पिंगा घालून आता पूर्णाईसमोर येते. आणि त्या एकाच सत्याने मोठा थरथराट होत पूर्णाईसमोर सायलीचे 3 मोठे सत्य येऊन आता पूर्णाईचे काळीज हादरून कसा भयानक थरथराट होतो हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे. अर्जुनला प्रेमाची कबुली दिलेल्या सायलीचा मोबाईल हा जेव्हा टेबलवर राहिलेला असतो त्यावेळेस आता नीतीने पुन्हा एकदा मोठा खेळ मांडून आता जेव्हा तो मोबाईल आता पूर्णाई बघते तेव्हा त्या मोबाईलमधील एकाच फोटोनी आता पूर्णाईला भूतकाळातील भयानक सत्याचा उलगडा झालेला असतो. आणि तो उलगडा त्याची आता खात्री करण्यासाठी जेव्हा आता पूर्णाई ही सायलीला सत्य विचारते तेव्हा आता सायलीच्या त्या दुसऱ्या सत्याने पूर्णाई अखेर ज्या तन्वीची वाट बघत होती ती तन्वी म्हणजे सायली असल्याचे आता पूर्णाईसमोर कसे येते हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर आता पूर्णाईसमोर असे कोणते सत्य येते ज्यामुळे आता सायलीच्या भयानक सत्याचा पूर्णाईला उलगडा होतो ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे. तर आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता सायली ही अर्जुनच्या नकळतपणे प्रेमात पडलेली असते. पण त्याच वेळेस आता सुभेदारांच्या घरी अर्जुनच्या जीवाभावाची मैत्रीण मानसी आलेली असते. आणि मानसी ही अर्जुनच्या एवढी जवळ आलेली असते की त्यामुळे आता सायलीचा मोठा जळफळाट होत असतो. आणि आता मानसीचा तो मॉडर्न हॉट लुक बघून सायलीसुद्धा इम्प्रेस झालेली असते. तेव्हा आता सायलीचं मन सायलीला सांगत असतं की जर तू अशी मॉडर्न होऊन आता अर्जुनला प्रपोज केले नाही तर अर्जुन अशाच हॉट मुलीशी लग्न करेल. तर आता त्यासाठी सायलीने मोठी आयडिया करून आता मानसीसारखे दिसण्यासाठी शॉर्ट ड्रेस घातलेला असतो. आणि आता लिपस्टिक लावून केसाचे सर्व हेअरस्टाईल बदलून आणि शॉर्ट ड्रेस घालून आता सायली ही अर्जुन समोर आलेली असते. तेव्हा आता सायलीला बघताच अर्जुनला हसू आवरता येत नसते आणि अर्जुन आता मोठमोठ्याने हसू लागतो. तेव्हा आता आपल्या या मॉडर्न लुकला अर्जुन हा हसत असलेला बघून सायलीला मोठा धक्का बसतो आणि वाईटही वाटलेली असते. आणि सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि तसेच आता रागाने सायली तेथून जाऊ लागते. त्याच वेळेस अर्जुन हा सायलीचा हात धरत सायलीला थांबवतो आणि म्हणतो की मिस सायली तुम्ही जशा आहात ना तशा खूप सुंदर दिसतात आणि नकळतपणे मी तुमच्या प्रेमात पडलोय सायली. तेव्हा आता लगेचच सायली ही पुढे जाऊ लागते आणि अर्जुनचे ते शब्द ऐकताच आता सायलीला मोठा आश्चर्याचा सुखद धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस सायली आता अर्जुनला तिच्या प्रेमाची कबुली देत म्हणते की अर्जुन सर मी सुद्धा तुमच्या प्रेमात पडले. आणि आता दोघांनीही आपापल्या प्रेमाची एकमेकांसमोर कबुली दिलेली असते आणि दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. इकडे आता पूर्णाई तिच्या बेडरूममध्ये येते आणि प्रतिमाची आता पूर्णाईला आठवण येऊ लागते. पूर्णाई विचार करते की आता आपल्या या घरात पुन्हा आनंदाचे दिवस आले आहे. प्रताप आता सही सलामत सुटला आहे. प्रतापच्या माथ्यावरचा काळा डाग पुसला गेला आहे. तर आता फक्त मला माझ्या प्रतिमाला बघायचंय. तेवढीच देवी माझी तू इच्छा अपूर्ण ठेवलेली आहे. काहीही करून माझ्या प्रतिमाला तू मला भेटव असे आता पूर्णाई ही आपल्या मनात बोलत असते. इकडे आता सायली ही अर्जुनचे ते बोलणे ऐकून खूप आनंदी झालेली असते. त्यानंतर आता इकडे सायली ही किचनमध्ये येऊन स्वयंपाक करू लागते. तर आता सायलीचे सर्व लक्ष मात्र अर्जुनकडे लागलेले असते. सायली आता खरोखर अर्जुनच्या प्रेमात पडलेली असते. त्यानंतर आता स्वयंपाक झाल्यानंतर सायलीने तिचा मोबाईल तिथेच टेबलवर ठेवलेला असतो आणि सायली ही आता बेडरूममध्ये आवरायला गेलेली असते. आणि त्याच वेळेस
सायलीच्या मोबाईलवर फोन येऊन सायलीचा मोबाईल वाजू लागतो आणि तेवढ्यात आता तिथे बसलेल्या पूर्णाईचे लक्ष आता सायलीच्या मोबाईलकडे जाते आणि त्या मोबाईलमधील आता सायलीचा लहानपणीचा फोटो हा वॉलपेपरवर सायलीने ठेवलेला असतो आणि तो फोटो बघून आता पूर्णाईला मोठा धक्का बसतो आणि लगेचच तो फोटो बघून पूर्णाई विचार करते की या सायलीच्या मोबाईलमध्ये माझ्या लहानपणीचा तन्वीचा फोटो कसा, याची आता पूर्णाईला आश्चर्य वाटलेले असते. त्यानंतर आता लगेच पूर्णाई ही तिला न राहून सायलीला बोलावते. सायली तिथे येताच आता अर्जुन सुद्धा तिथे आलेला असतो. तर आता एवढ्या तातडीने आपल्याला बोलावले हे बघून सायलीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अर्जुन पुढे सुद्धा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो की पूर्णाईने एवढ्या लवकर जशी आहे तशी सायलीला का बोलावलं. तेव्हा आता दोघेही पूर्णाई समोर उभे असतात आणि आता पूर्णाई ही सायलीकडे एकटक नजरेने बघत असते. तर आता सायली म्हणते, काय झालं पूर्णाई, माझ्याकडून काही चुकलं का. तर लगेचच पूर्णाई म्हणते की 1 मिनटे इकडे ये सायली. आणि लगेचच पूर्णाई सायलीचा मोबाईल तिच्याकडे देते आणि म्हणते की या मोबाईलमध्ये तू जो फोटो ठेवलाय तो कुणाचा आहे. तेव्हा लगेचच सायली तो फोटो बघते आणि म्हणते की पूर्णाई, हा तर माझ्या लहानपणीचा फोटो आहे. तेव्हा ते ऐकून आता पूर्णाईला दुसरा मोठा धक्का बसलेला असतो. लगेचच पूर्णाई भानावर येत म्हणते की सायली, खोटं बोलू नकोस. हा फोटो म्हणजे तुझा फोटो नाही आहे, हा लहानपणीच्या माझ्या तन्वीचा फोटो आहे. तर आता अर्जुन सुद्धा तो फोटो बघतो आणि पाठीमागून अस्मिता आणि कल्पना सुद्धा तिथे आलेल्या असतात. तेव्हा लगेचच सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर लगेचच सायली म्हणते की हा फोटो जर तन्वीचा असता तर मग मी माझ्या मोबाईलमध्ये कशाला ठेवला असता पूर्णाई, तुम्हीच मला सांगा ना. तर पूर्णाईला सुद्धा आता मोठा धक्का बसलेला असतो आणि आता पूर्णाई मोठ्या रोषाने आता अर्जुन, कल्पना, अस्मिता, सायली यांच्याकडे बघत असते आणि पूर्णाईला काय करावे आणि काय नाही समजत नसते. तेवढ्यात आता हुशार पूर्णाई पुढे येत म्हणते की सायली तुझा पाय दाखव. तेव्हा आता सायलीला सुद्धा मोठा अचंबा वाटलेला असतो. तर आता ताबडतोब सायली आता उजवा पाय ही वर करते आणि त्या क्षणी सायलीच्या पायातील ते पानाचे तुळशीपत्र आता पूर्णाई समोर आलेले असते आणि पूर्णाईला तिसरा मोठा भयानक धक्का बसलेला असतो. तर आता ते तुळशीपत्र बघताच आणि तो मोबाईलमधील तन्वीचा फोटो बघताच सायली हीच तन्वी असल्याच्या 2 खुणा पूर्णाई समोर आलेल्या असतात. आणि आता पूर्णाईला सुद्धा तिच्या डोळ्यावरती विश्वास बसत नसतो आणि आता ते सर्व कल्पना, प्रताप आणि अर्जुन बघताच त्यांनासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर लगेचच कल्पना म्हणते की अगं सायली, अगं हा फोटो म्हणजे तन्वीचा आणि तुझ्या पायातील ही तुळशीपत्राची खून म्हणजे तन्वीची जन्मखून आहे. म्हणजे नीतीच्या मनात आहे तरी काय आणि तूच तन्वी आहे की काय. तेव्हा आता असे कल्पनाच्या तोंडातून बाहेर पडत कल्पनाने तोंडावर हात लावलेला असतो आणि पूर्णाई समोर तिसरे मोठे सत्य पिंगा घालून उभे राहिलेले असते. आणि लगेचच ते सर्व बघताच पूर्णाईची काळीज हादरून होतो तो मोठा थरथराट आणि सायली हीच तन्वी असल्याचे चौथे भयानक सत्य आता पूर्णाई समोर येऊन एकाच फोटोनी आणि एकाच सत्याने आता पूर्णाईची झांज उतरलेली असते. क्षणाचाही विलंब न करता पुढे येत लगेचच पूर्णाई अर्जुनला म्हणते की अर्जुन, रविराजांना फोन करून ताबडतोब येथे बोलावून घे. तर आता अर्जुन सुद्धा चक्रावून गेलेला असतो आणि आपली बालपणीची लहानपणीची तन्वी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती आपली सायलीच असल्याचे सत्य अर्जुन समोर आता आलेले असते आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. आणि आता अखेर ज्या क्षणांची सर्वजण वाट बघत होते तो क्षण आता पूर्णाई समोर येऊन सायली हीच तन्वी असल्याचे सत्य आता पूर्णाई समोर आलेले असते. पण तिकडे मात्र प्रियानी तीच तन्वी असल्याचे रविराजांना आणि सगळ्यांना पटवून दिलेले असते. तर आता खऱ्या खोट्याच्या पारड्यात
प्रिया आणि सायलीची खरी परीक्षा पूर्णाई कशी घेते आणि प्रियाचा आता तो खोटारडा चेहरा पूर्णाई समोर आणून सायली हीच तन्वी असल्याच्या खऱ्या सत्याचा हुशार पूर्णाई कसा उलगडा करून तो रविराजांसमोर आणते आणि आता सायली ही तन्वी असल्याचे सत्य जेव्हा सगळ्यांना समजते त्यावेळेस आता पूर्णाई सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार करत मोठ्या थाटामाटात आणि धूमधडाक्यात अर्जुन आणि सायलीचे कसे तिसरे लग्न लावते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.